बालक या अभंगाद्वारे नमूद करतात, संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते. म्हणून त्या संतांच्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतो. वाक्य देहूतल्या मालकांचे 10-5 अभंग 5-25 श्लोक 200 ओव्या पाठ करणाऱ्याचं नाही. अभंग देहूतल्या मालकांचं आहे. वाक्य त्यांचं आहे. एवढी मोठी संत आहे की त्यांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते. बरं, ती वाणी पवित्र किती असेल? ती वाणी तंबाखू खात नव्हती. त्या वाणीनं कधी बिडी पाहिली नाही, सिगारेट पाहिली नाही, गुटखा पाहिला नाही. काय वाणी असेल तुका भरायची? बरं, भजन करून करून तुम्ही आम्ही किती करतो? बरं, आपण केलेलं भजन देवाला आवडतंय का? देवाला आवडलं असं भजन आहे का आपलं? त्याला चाली कुठल्या असावा? अभंगाचा भाव काय? त्याला अर्थदृष्टी काय आहे? मग ती अर्थदृष्टी ठेवून त्याला ती स्वर लावला पाहिजे. निळा म्हणे नवरस देख जानती गायक विरळाते. अभंगात कुठला भाव ओतलेला आहे, मग त्याला कुठला स्वर लावावा हे ज्याला कळते त्याला भजन म्हणतात. आणि हे काहीच कळत नसून उगाच ओरडत राहतो, त्याच्यापेक्षा नकोय त्याचं नाव घेणं. विठाला विठाला. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. वारकरी संप्रदाय हा मार्मिक संप्रदाय आहे. अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय आहे. आणि या संप्रदायाचा लौकिक फार मोठा आहे. आतापर्यंत विधात्याला सुद्धा मोजता येत नाही इतका मोठा प्रचंड व्यासंग या संप्रदायाचा आहे. तुम्ही आम्ही भजन करतो, सगळं काही करतो. एवढा परमार्थाचा गोडसा सागराला लाजवील असा प्रवाह प्रवासाचा चालू आहे. परमार्थाचा चालू आहे प्रवाह. गुण किती लोकायला आहे. आजही काही माणसं मद्यपान करून चाल म्हणतात. लाज वाटते, लाज. शोकांतिक आहे, शोकांतिक आहे, शोकांतिक. आजही काही लोकांना वारकरी संप्रदायातलं तिळा इतकं भान नसताना त्यांना वाटते लोकांनी आम्हाला मोठं म्हणावं. हे संप्रदायाला कलुषित करण्यासाठी निघालेली माणसं आहेत. संप्रदाय कलुषित होत नाही, कारण हा संप्रदाय इतका मोठा आहे. 2-4 हायवा माती जरी समुद्रात टाकली तर समुद्र गढूळ होत नसतो. तसा हा संप्रदाय गढूळ होणारा नाही. पण संप्रदायामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसांना ह्या 1-2% नालायकामुळे अडचण येते. विठाला विठाला. मला सांगा, भजन काय असेल तुकोबरायचं? किती महाराज असतील सध्या? रामभाऊ, तुकोबरायच्या काळात किती महाराज होती? तुकोबरायच्या काळात अनिल माईक नव्हतं रे, साऊंड नव्हते रे, लाईट नव्हते, हे मंडप नव्हता, एवढी लोक पण ऐकायला नव्हती. काय व्याप्ती! तरी पण तुकोबरायच्या वाणीनं विश्व ढवळून काढलं. हरिभजनी हरिभजनी भजनी हे ढवळीले जग. विश्व ढवळून काढलं भजनानं. हा वारकरी संप्रदाय नुसत्या महाराष्ट्रापुरता नाही, नुसत्या भारत देशापुरता नाही, महासत्ता देश असणाऱ्या अमेरिकेत हा संप्रदाय गेला. महासत्ता असणारा उगावत्या सूर्याचा देश जपान, तिथपर्यंत वारकरी संप्रदाय गेला.
आता वाटत असेल यायला आम्ही पकवाद वाजितो, आता वाटते गिरगावच्या बाळूल मी कीर्तन करतो, आता तुम्हाला वाटत असेल रामबुवा 2 रामबुवा आहेत आज. मी नंतर पाहिलं त्यांना. आपण भजन करतो महाराज, किती 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 दिवस झाले लोक भजन करतात. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांना अमेरिकेला US म्हणतात का? अमेरिका या महासत्ता असलेल्या देशातल्या सात्विक लोकांनी आमंत्रित केलं. बापू विमानतळावर उतरले. खाली उतरल्याबरोबर बऱ्यापैकी लोक विमानतळावर गुरुवर्य शंकर बापू आपेगावकरांना पाहत असतील. खांद्यावर पकवाद होता, बारीकस काटकस शरीर, गुटगुटीत बांधलेला सुंदरसा फेटा, पांढरा शुभ्र सदरा, पांढरा शुभ्र धोत्र, पायात असा गोडसा कुरकुर वाजलेला बूट, आकड्याची काठी, ती अशी बगलात दामून खांद्यावरती पकवाद घेतला. अमेरिकेतली मोठी मोठी माणसं बापूंना स्वीकारण्यासाठी आली. त्याच्यामुळे मी म्हणतोय माणसाला पुढं सारखा इथं काही चुनिकतेत का काय ऐकतच नाहीत राव माणसं. काय होते काय गिरगावकराला समाधी बांधायची का तिथं? माग पाहतेत, माग कोण मंत्री येणार आहे, काय देणार आहे तुम्हाला ते डोंबलं. विठाला विठाला गावातलं कीर्तन आहे त्याच्यामुळे राग येतो. अन्न गाव आहे ना त्याच्यामुळे येतो. विमानतळावर उतरले बापू. किती मोठी लोक असतील होते अमेरिकेतले, किती श्रीमंत. इथं पायली भर खिडकी ग उधळून शिरा केला तरी साऱ्या कॉलनीत सांगतो आपली पंगत आहे. हो हो, 4लाच तांब्या घेऊन पळावं लागलं तू शिरा खाल्ल्यावर, तरी म्हण तू मही पंगत आहे. काय माणसाला तिळभर करायचं, निळभर सांगायचं, नादच असतो काय. छटाक जिरे दिले तरी मग पत्रिकावर नाव टाका. या लोकांनी अमेरिकेत बोलवलं, बापूंचा पकवाद खांद्यावर होता. तुकोबारायांनी संप्रदाय कुठं नेऊन घातलाय याच्यावर सांगतोय मी. बऱ्यापैकी लोक, आता आपणही कुठं उतरलो तर आमच्या फेट्याची पिशवी घ्यायला माणसं हजर राहतील. बापूंना किती लोक घ्यायला असतील, पकवाद द्यायलाच नाही. गाडीत बसले तरी पकवाद मांडीवर, गाडीतून उतरले त्या यजमानाच्या घरी पकवाद स्वतः नेला, स्टेजवर पकवाद स्वतः नेला आणि वापस विमानतळावर पकवाद स्वतः आणला. महाराज हा संप्रदाय तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा, नामदेवरायांचा, चोखोबारायांचा, नाथबाबांचा, सावताबाबांचा, सेना महाराजांचा, रविदास महाराजांचा, कबीरांचा, मीराबाईचा, जनाबाईचा, सखुबाईचा, निवृत्तीनाथांचा, सोपानदेवांचा संप्रदाय. आमचा संप्रदाय नाही, आम्ही त्याचे गडी येतो आणि त्याचं नाव घेऊन आम्हाला 2 टायमाच्या महाराष्ट्रात भाकरी भेटतात. इतका त्याचा पुरुषार्थ आहे, एवढी मोठी त्यांची श्रीमंती. परत विमानतळावर बापू आले. दोन हाती सांभाळता येतात बरं का, 2 शेळ्या सांभाळायला जर जाते. 2च शेळ्या कव्हा तुळस हानत्यान काय हानत्यान मिळच नाही. इतक्या रगील गिरगावकराच्या कीर्तनात इतके नाटक, तर बाकीच्या कीर्तनाला त्या कीर्तन करायला तो लोणचावणी खात्यान. विठाला विठाला आमच्या पोरायच्या माईला माहीतच नाही मी इतका कडक बोलतो. ती
मला एके दिवशी म्हणली तुम्ही बाहेर इतकेच कडक. मी शेलूतच कमी कडक बोलतो, दुसरीकडलंही बोलतो. पत्रकारांनी विचारलं, गुरुवर्य बापू, जी जी शब्द वापरला, जी तुम्ही विमानतळावर उतरल्यापासून पक्वात कोणाकडेच दिला नाही हो बापू. आमच्याकडे पक्वात का नाही दिला? महाराज विमानतळावर डोळे भरून आले आणि त्या पत्रकाराला सांगितलं, दादा आयुष्यभर पक्वात खांद्यावर वागिला, याच्याकरता अमेरिकेनं मला बोलवले. महाराज काय शिस्त या संप्रदायाची, कोणी लावून दिली शिस्त? ही माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी लावून दिली. महाराज या संप्रदायाचं वजन काय, या संप्रदायाचा दर्जा काय, या संप्रदायाची व्याप्ती काय? महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायमुळे अमेरिकेतल्या लोकांना धास्ती बसली. इतका गर्व या संप्रदायाचा, इतका मोठा संप्रदाय. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, करीन आपुले संप्रदाय पवित्र आहे. ही उंची ज्ञानोबाराय तुकोबारायची आहे. किती पवित्र वाणी तुकोबारायची. पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, पिकली वाणी पिकून गेली. कच्ची खैरी तकू करतेल, जेवणासोबत हळद मीठ लावून घेतील, थोडा परिपक्व झाला की लोणचं करतेल, पण पिकला की रस करते. लोणचाला दुसऱ्याची गरज लागती. कच्ची कैरी खाला एकटी खाता येत नाही, हळद आणि मीठ लागते. रसात काय लागत, काय लागत रसात? आंबा पिकला की कोणाची गरज मागत नाही, काहीच मागत नाही. पिकलेल्या लोकांची वाणी इतकी श्रीमंत असते, इतकी गोड असते पिकलेल्या लोकांची वाणी. महाराज इकडे गोड बी तितकीच आणि कडक किती सांगू का? नाव ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटत. तुकाराम तुकाराम नाम घेता तापे यमा, नाम घेता तापे यमा, नाम घेता तापे यमा. तुकाराम नाम घेता तापे यमा, नाम घेता तापे यमा, नाम घेता तापे यमा. नाव ऐकल्याबरोबर यम थरथर कापत होता. इतकी नावात ताकद. आमच्या रानात फवारा चालून गड्याने सांगितलं औषध उडालं. लहान भाऊ मोंड्यात जाईन एखाद्या दुकानदाराला मग सांग मी बाळू महाराजाचा गडी आहे, ते देतील उधार औषध. देतेन का? म्हणून तर पाय एरीत औषध उडालेत ना, तू काय गोट्या खेळणार आहेस का? जाय दिलं तर बघ, मग नाव सांग दुकानदाराला.
चांगला होता गडी, मायापेक्षा ढवळे शिपीत कपडे होते, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा, 1.5 लाखाची मोटरसायकल त्याला बसायला. गेलं की दुकानदार खुश झाली, याला वाटलं नगदीच गिऱ्हाईक आहे. तिथे गेल्यावर आमका औषध पाहिजे. पण ते दुकानदार लय हुशार असते, ते शब्दातच ओळखी देते उधार मागायला आलो त्याला, ते असं ते ज्ञानच झालेलं असतं, हुशार असते ते दुकानदार. मी बाळू महाराजाच्या शेतात औषध न्यायला आलो. बर, त्याला वाटले बाळू महाराजाचं गडी कशा, मग त्यानं फोन लावला आणि मला बोलणं केलं. दुकानदार म्हणले महाराज काय न्यायचं त्याला सांगा, मी देऊन टाकतो. बाळू महाराजाच्या नावावर औषध उधार भेटलं, इथपर्यंत ठीक आहे. किराणा भेटन, 4-2 पाहुण्या घरी आल्या, घरून फोन आला, दुकानातून साड्या भेटन 7-9 ओळखीचे आहेत ते शेठजी, देतील ते साड्या. बाळू महाराजाच्या घरी पाहुणे आल्या तर द्या. अजून दुसरे पण दुकानदार कोणते देतील ना, नाव सांगितलं. आपण काय अजून कोणाचे 4 जण पुढे दे नाही टकले, त्याच्यामुळं चांगलं असलं की मग लोक ओळखीत असतील. पण इतकंच भेटन ना, साड्या उधार भेटतील, किराणा उधार भेटल, औषध उधार भेटतील, 12 महिने विचारायचे नाही ह्या कापसाची त्या कापसाला. पण दुकानदार हलन का, तो कसा हलन, तोच उधार द्यायला, त्याचाच उपकार आपल्यावर, तो हलन कसा. पण तुकोबारायचं नाव ऐकल्यावर यम हालत होता, यम 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 हालत होता. हलणं म्हणजे झुलत नव्हता, भांडे घासीत होता. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत ते, तुकया घरी राबत ते, तुकया घरी राबत ते. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत ते, तुकया घरी राबत ते, तुकया घरी मुजरा करायचा काळ, राबणे म्हणजे काम करणे. मला वाटतंय तुकोबाराई आम्हाला भांडेही घासायला लाईत असतील, सडा सारवण सगळं करायला लाईत असतील, पण स्वयंपाक करू देत नसतील. मला काही पुरावा सापडा नाही, पण मला प्राप्त झालेल्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सरस्वतीच्या कृपेनं मी एक ठामपणे सांगू शकतो की आम्हाला स्वयंपाक करू देत नसतील. एक जण म्हणला का, कारण यमाला करुणा नाही, नाही त्या यमाशी करुणा, आणि ज्याला करुणा नाही, प्रेम नाही, माया नाही, अशाच्या हातचा स्वयंपाक तुकोबाराय खात नसते, बाकीचं काम करू देत असते. तुकया घरी राबत, एवढा दरारा तुकोबारायचा. मग एवढं त्यांच्या वाणीत दम आहे, नाव ऐकल्यावर यम थरथर कापतो. एक जणाचं म्हातारं मेलं, जीव गेल्याचं निमित्त झालं. मी बी गेलो भेटायला, पण त्यानं म्हातारं कसं मेलंय, काय मेलंय, काय नाही सांगितलं. एकच सांगितलं, मातीला आमदार आलते. आणि 2-3 मंत्री आमची दादाच्या मातीला होते. मी म्हणलं मंत्री आहे ना आमदार, तू या दादाला उठिलं का, फुकून दिलं, घरी घेऊन आंघोळी केल्या. मग काय एवढी नवलाची गोष्ट आहे. काही काही माणसं काय काय अंगाला चिटकून घेतील त्याचा मेळच नाही. म्हणले ते प्रचंड श्रीमंत व्यापारी आमचे वडील वारल्यावर भेटायला आले, आणि निघताना हाताला चिमटा घेतला, 1.5 लाख उधारी देऊन टाका. अरे सुंगळ्या म्हणलं, तुझ्या बापाला भेटायच्या निमित्तानं तो आलाच नव्हता, तुला उधारी सांगायला चालता, आणि तरी तू मोठाडपणानं सांगतो तो व्यापारी भेटायला आला. हे इतका माणसाला असा मोठाडपणा लागला. महाराज, या मोठ्या लोकांपुढे आपलं मोठेपण काय. सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री, आपण सगळे महाराज, सगळे व्यापारी, सगळे शिक्षणातले, सगळे डॉक्टरी क्षेत्रातले, सगळे इंजिनियर, सगळे वकील, सगळे प्राध्यापक, बटन दाबून आनंदे आपा कहा मारायचे ते ज्याच्या हातात ते पंढरपुरातला मालक आहे.
आणि हा जगाचा बाप तुकोबारायकडे मनानं येत होता. पाहून घराची आधी आले ऋषीचे काय करू पाचार कोपमोळी जलजल. पाहून घराची आधी आले ऋषीचे काय करू पाचार कोपमोळी जलजल. काल परवाचा चिचुक्या एवढा गिरगावचा बाळू सुभासरावची तर फेटा बांधायला गेला. रामभाऊ तर आपल्याला काजू ते वाकड्या तोंडाचे ते बदाम ते पिस्ता आता खायचं नव्हतं आपल्याला, द्या सोडून. पण बघा ना इतकुसा बाळू आणि तुकोबारायच्या घरी जगाचा बाप आल्यावर बसायला टाकायला मोडक्या बाजा होत्या. मोडक्याची बाजावरी वाकळांच्या शेजा काय ताकद. जेवायला दरदरीत पाण्यामध्ये रांधिलेल्या कन्या, दरदरीत पाण्यामध्ये रांधिलेल्या कन्या, दरदरीत पाण्यामध्ये रांधिलेल्या कन्या, दरदरीत पाण्यामध्ये रांधिलेल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या. आणि थोडासा वाढ एक कमी राहतो. कन्या होत्या खाला मुरकुट्या. असा शेलूत एखादं घर असेल का पाहुणा घरी आल्यावर त्याची इथं लवंग नाही का, इतकी इतकी बडीशोप नाही का, एवढी सुपारी नाही, सगळं नसू द्या पण इतकी इतकी बडीशोप तर असेल. आणि पानपुडे तर आता वानातच आलेत साखरातीचे. आमची इथे युरिया खताची थैली भरली प्लॅस्टिकची. जरा ठोकर दिले असते महाराजाची बायको असल्यामुळे. जगाचा बाप लक्ष्मीचा पती तुकोबारायच्या घरी आला, सुपारी पण नाही. मुका शुद्धी तुळशी डाळा, मुका शुद्धी तुळशी डाळा, मुका शुद्धी तुळशी डाळा, मुका शुद्धी तुळशी डाळा. तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, काय करू उपचार. क्या बात है. पातळ खण्या अशा वरफू वरफू खाल्ल्या. मुखशुद्धी करता काय द्यायचं, सुपारी नाही लवंग नाही. तुळशी वृंदावनापाशी गेले, खाली आपण मग त्या पडलेलं पिकलेलं पान हातावर घेतलं आणि देवाच्या ठुलं. देवाला सांगितलं मी गरीब आहे, मी दुर्बळ आहे. येडं झालं तर ते येडं पंढरपुरातलं माझं येडं. देव तुमचं आमचं वैभव पाहून येडं होत नाही, भक्तांचं अंतःकरण पाहून वेडा होतो. अर्जुनासाठी वेडा झाला. नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा, कोपे तरी निवांत साहे, हा रुसे तरी बुझावीत जाय. अर्जुन रागावले तरी मालक मान खाली घालीत होते पंढरपुरात. आणि कदा रुसून जर झोपला तर माना खाली हात घालून उठीत होता. इतकं प्रेम देवाचं. पागल झालता ते, पागल तुकोबारायच्या बाबतीत, ज्ञानोबारायच्या बाबतीत. आणि लक्ष्मीचा पती जर ज्यांच्यासाठी वेडा होता असेल, ती माणसं किती मोठी असतात. महाराज 40-40 रुपयाचे गुटके तोंडात धरून कीर्तन करणारे ते म्हणते तर आम्ही लय मोठ्याला येतं. का नाही ना गुंड्या, याला कट आण त्याला कट आण. हो, एखाद्या स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहाय, या भडव्याला अधिकार आहेत का कीर्तन करण्याची? लायकी आहे का त्यांची? काय सांगते वरी गेल्यावर? काय अधिकार आहे तुकोबारायचा?
महाराज अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय तिला म्हणले, माय आम्ही विष्णुदास तसे नाहीत. जायो तू माते आम्ही विष्णुदास तैसे नव्हो. अमावस्याच्या रात्री डोंगराव जिच्या अंगाचा प्रकाश दिव्यासारखा पडतोय आणि तिला सांगा, बाई आम्ही तसे नाही. वरी बोट केलत. वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे, तुकोबारायन वरी बोट केलत. प्रकाशराव वरी का केलं? तेव्हा खाली पापी नव्हते. तेव्हा वरी 6 पापी होते, 6. त्याच्यापैकी 222 दिवे ज्याच्या गाडीला आहेत का, तो 1 नंबरचा नालायक मंत्री होता. विठाला विठाला विठाला. 2 देवायला कोंबड करून एका बाईला बाटिण्यासाठी गेलता. न्यायाधीशाची पत्नी, गौतमाची पत्नी अहिल्या. म्हणून आम्ही विष्णुदास तैशनो. काय अधिकार महाराजा लोकांचा. तरी त्यांनी म्हणावं की संतांचा महिमा आम्हाला वर्णन करणं होत नाही. आणि आमच्या बाळू महाराजांनी गिरगावच्या अशा बाळसारा माझ्यासारखं कोणाला सांगताच येत नाही. येडायच का काय समज. तू कवर आहे कुठं, तू कुठं, कसं शक्य आहे. त्यार्थी संत किती मोठे असतील. चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. सद्गुरु समर्थ शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराज यांचा प्रगट उत्सव आहे. महाराज पर्वणी फार गोड आली 2 दिवसाची. कालच्या रात्री स्वर्गातले 2दा विमान आकाशात आले. कालच्या रात्री 2दा. उद्या एका संतांचा जन्म होणार आहे म्हणून वंजळीत फुलं आणले. आणि या पवित्र भारत देशाला 5व्या क्रमांकाचा राजा जन्माला आला म्हणून फुलं आणले. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कालचा. महाराज सूत्र किती गोड होतं लोकांचं बघा ना, या मोठ्या लोकांचं वागणार आहे. मी शिवाजी महाराजांच्या नंतर एखाद्याला काही म्हणेल पण राजा नाही म्हणणार. मला तर कोणी काही देणार नाही, कारण मला नरकाला जावं लागेल. राजा त्याला म्हणत असतात की स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणतो, त्याला राजा म्हणायचं. जिकडं जाईल तिकडं त्याचं लुगडं वाळत त्या भागात. त्या हरामखोराला राजा म्हणणं तुमचे संसार मातीत जातील. विठाला विठाला. राजा फक्त कालचा. 5च राजे झाले. तसे 1 नंबरचे राजे कृष्ण परमात्मा, त्याच्यानंतर विदुर, त्याच्यानंतर कनक, आणि मग 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. इकडं तुकोबारायचा संदर्भ लक्षात घ्या ना. अमावस्याच्या रात्री जिचा अंगाचा प्रकाश पडतो तिला जाई व माते न करी साया सामी विष्णुदास तैसे नो. हा तुकोबारायचा संबंध. आळंदीतल्या मालकाचा स्पर्श पहा बरं, संबंध बघा बरं. महाराज जी बाई झाडाखाली गेल्याच्या नंतर तिच्या त्वचेच्या सुगंधानं झाडाला फुलं लागतात. इतकी सुंदर कानोपात्रा. आणि ही कानोपात्रा रस्त्यानं ज्ञानोबाराय दिसल्याबरोबर चरणावर डोकं ठेवलं आणि ज्ञानोबारायनं तिला कल्याणाचा मार्ग सांगितला आणि पंढरपूरला जाण्यासाठी सांगितलं. महाराज ज्ञानोबारायच्या वाक्यानं आज जगातल्या विश्वाच्या मालकाचं दर्शन न घेता आधी कानोपात्रेचं घेते. काय व्याप्ती हो ज्ञानोबारायांची, काय अधिकारी या लोकांचं. किती मोठी लोक आहेत, किती मोठी लोक आहेत. बघा इकडे रयतेच्या राजाचा इतिहास. अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतो ती कल्याणच्या सुभेदाराची सून. छत्रपती शिवाजी महाराजांनी आई म्हणून एका शिबिकेत बसून गुमास्त्या सरदारा प्याद्यासोबत कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सून. तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. माणसं बसल्या बसल्या म्हणतात आमची जात खराब. मला तरी वाटत नाही आपली लायकी आहे कोण्या जातीला खराब म्हणण्याची.
अशी जरी एखाद्याला असेल तर मला भारतात अशी एखादी जात दाखवा मुरकुटे अण्णा की त्या जातीतले लोक दारू पित नाही. तुम्हाला गौसनीत आनंद आहे आपण इंजिनियर साहेब राहण्यास नाना पाहिली तुम्ही एखादी जात टकले अण्णा किती बदल्या झाल्या तुमच्या पाहिली का? हो देवलेकर भाऊ पाहिली का? ऐक एखादी जात सापडी का त्या जातीतले लोक दारू पित नाही? अशी एखादी जात सापडी का त्या जातीतले लोक मांसाहार करीत नाहीत? औषधाला तर जात नाही तशी. औषध डोळा शेकायला औषध जाऊ द्या. मग प्रत्येक जातीत रामबो हरामखोर लोक येतं आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं येतं. आपल्याला कोणाची वाभाडे काढायचा अधिकार नाही. सज्जन नावाचा खाटी गुलाबजामुन इकित होता का बर्फी नाही. खटकाचा धंदा काय असतो? मावशिक नाही. मग सांगा तुमच्या हिंदूचे किती वेद वाचिणारे आहेत, शास्त्र वाचिणारे आहेत, पुराण वाचिणारे आहेत, रामायण वाचिणारे आहेत, शिवपुराण वाचिणारे आहेत, भागवत वाचिणारे आहेत. त्याच्यात तुमचा गिरगावचा बाळाही धरा. याचं नाव गाथ्यात आहे का? बर मला सांगा किती कोटी रुपये गिरगावच्या बाळून दिल्यावर गाथ्यात नाव येईल? जाऊ द्या मोह, मी तर चिल्लर माणूस आहे. जेले पैशाच्या झोकात फिरायलेत असे काही स्वतःला मोठं म्हणणारे ते तरी मधात जातील का? सकाळच्या काकड्यात सज्जन कसायचं नाव घ्यावं लागतं. सजन कसाया विकुला गे मौस माया सावत्यास गुरुकुला गे माया सावत्यास सजन कसाया विकुला गे मौस माया सावत्यास एक जण म्हणला आमचा पाहुणा नायब तहसीलदार आहे ना आम्हाला लय जीव लावते. अर्धा एकर जमीन लसून लावला आणि सारं गवत झालं. रविवार सुट्टी, नायब तहसीलदार भेटायला आला. शेजारीच आमचे रान. ते म्हणलं साहेब आले तर मग त्याला म्हण फक्त लसणातलं गवत चिमटा. लसणात खुरपं जमत नाही, खुरप्याची आणी लागली की लसूण सडवतो, लसूण चिमटून घ्यायचा असत ना ना. तर नायब तहसीलदार म्हणले बाळू महाराजाला म्हण मी कोण आहे? कोण आहे? कोण? मी नायब तहसीलदार आहे. सगळं माहिती आहे म्हणलं. तुला पाहिल्यावर वाळूचे ट्रॅक्टर पळत येत हे बी मला माहिती आहे. हो तू नोकरीला लागला तेव्हा तुझ्या जो काय होतं आता काय हे बी मला माहिती आहे. तुला किती दिवस वाचवायचे आणि कोण्या दिवशी मारायचे हे बी माहिती आहे. पण तो जगाचा बाप सावता महाराजाला कुरकू लागला. आपला पाहुणा जरी असला नायब तहसीलदार महाराज काय ताकद असेल या लोकांची, काय दरारा असेल या लोकांचा, काय भीत असेल देव त्यांना. म्हणून कोण्या जातीला नाव ठेवायचं काम. कबीर मोमिनाच्या कुळात जन्माला आले. मोमिनाच्या पण जीवनात कबीरानं कधी मांसाचा वास घेतला नाही. आपले गंध लावणारे किती दाखवायचे तुम्हाला दुकानावर. आता आता त्याला लाज वाटायली म्हणून त्याच्या घडी वरवे लावले स्टीलच्या कॅन मध्ये. हो महमूद खा अख्तर भाई चाऊस मिया त्याच्या घरी कॅनी घेऊन जातो. लाज वाटायला पाहिजे. लाज दुसऱ्याला नाव ठेवण्यासाठी लाज. आधी आपलं थुत्तर धुवाचं आणि मग दुसऱ्याला म्हणायचं आंघोळ केली का विठाला विठाला विठाला. काय भजन केलं कबीराने. करू शकतो का कबीरासारखं भजन आपण? कबीरानं ज्या घोंगडीवर बसून भजन केलं किंवा भजन करता करता जर शेला इनला तर ते वस्त्र ज्याच्या घरी जाईन त्याच्या इथं भजन म्हणत होतं. आम्ही तर भजन करता करता तंबाखू घोंगडी. काय पुरुषार्थ आहे आमचा. वा विमान येईल आम्हाला यायला. विमान विमान विमान. ए बसा माईनो दाट पातळ बसा. आता बसा बसा. सारखा जरशी पुढे पुढे सारखा अण्णा या बसू द्या. हो उन्हात गिरगावकराचं दैवत हे
दुकानदाराचं गिराईक असतो, दुकानदाराचं देव गिराईक असतो आणि मग देव तुम्ही तुम्ही ऐकतात म्हणून लोक मग कीर्तन घेतात, नाहीत मला बसावं लागलं असतं घरीच कीर्तन सांगत विठाला विठ्ठला विठ्ठला. माणसं सरकत्यात पण ह्या सरकतच नाहीत. नुसत्या महादेव भिजवायला सर्दी होईन त्या महादेवाला. सरकान पुढं पटपट विठाला विठाला विठाला. अहो इथत नाही नाना, आपण सोहळ्यात गेलो एका बाईनं रावटीत दुसरी गुचा द्याला, रावटीत गुचा द्याला. हो तर जिला गुचा द्याला ती तरी कोणती शहाणी म्हणली माया जा भाव ठुल्यास का नाही. ती म्हणली चट मारल्यात आता तुलाच पुन्हा मही जाऊ करायची म्हणजे आगाव धंदा न पहा. म्हणजे या कुठं या तरी सपातच नाही ता विठाला विठाला. गुण आला पाहिजे गुण. सोहळ्यात जातात ना म्हणून माहित होत सगळं. काय सांगू लागलो, नाव नाही ठेवायचं कोणाला, नाव नाही ठेवायचं. कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली माय म्हणून. काय राजा असेल माणूस, त्या राजाचा कालचा जन्म त्या परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील आईनं लेकरावर प्रेम करावा असा वात्सल्य सिंधू त्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा. आज प्रगट दिन आहे. माझ्या सद्गुरू गजानन महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. संत किती मोठे आहेत, तुकोबाराय का म्हणतात माझी वाणी पुरत नाही, याचा मुद्दा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. खांडवीकर साहेब पुढच्या कार्यक्रमाला आपल्याला वरी पॅराफिट वाल घ्यायचा आहे, कारण या वर्षी बसून जेव घालायची पद्धत सुरू केली आहे. बसून, कारण काय होतंय, प्रसाद हा प्रसाद असतो, ते अन्न नसते, तो प्रसाद असतो आणि तो सद्गुरूंचा प्रसाद आहे. सगळ्यांच्या मुखात व्यवस्थित जावा म्हणून गेल्या वर्षी नमूद केल्यामुळं बऱ्यापैकी महिलांनी सहकार्य करायला सुरुवात केली की आम्ही दोन्ही तिन्ही पंक्ती वाढवू, असं महिलांचं सहकार्य झालं. कॉलनीतल्या कुठल्याही महिलेनं जेवायला पहिल्या पंक्तीला बसायचं नाही, त्यांनी वाढण्याचा प्रयत्न करा. वयस्कर महिलांनी बसायचं, म्हाताऱ्या महिलांनी वाढायचं. आणि बाहेरच्या कॉलनीतली जरी एखादी तरुण आली तर तिने एखाद्या पंक्तीला वाढलं तर सद्गुरू गजानन महाराजांची कृपा तिच्यावर पण होईल, ही तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्यांच्या मुखामध्ये बसून आपल्याकडे जेवण्याची पद्धत आहे. हातामध्ये पंत्राळ, त्याच्यावर ती भाजी, त्याच्यात ते व्यवस्थित घेता येत नाही, काय नाही, त्याच्यामुळे ते जेवणही पद्धतशीर होत नाही. आणि आपण एवढ्या श्रद्धेनं करतो आणि लोकांच्या पोटात ते तसं व्यवस्थित जात नाही, मग असं ते वेगळंच कलुषित वाटते. म्हणून बसून जेव घालायची यावर्षी कमिटीने, विश्वस्तांनी, आगाव साहेब असतील, सुभाषराव असतील, खांडवीकर साहेब, अजून एक दुसरे कुलकर्णी साहेब आधी करून मला सगळे शेतात भेटायला आले. मला काही गरज नसती भेटायची, मी पाकिट जे देते त्याला भेटू देत नाही, तर तुमचं तर पाकिटच घेत नाही, त्या अर्थी भेटायची गरजच नाही ना. नाही, तुमचं म्हणण्यापेक्षा आपलं म्हणायचं. मला ह्या सेवेची पुण्याई किती मोठी सांगू तुम्हाला. सद्गुरू गजानन महाराज विवेकानंद नगर हे कॉलनी शेलूमध्ये सेवा करतो बऱ्याच वर्षापासून. म्हणून प्रकाशराव मला मुख्य पंढरीत कीर्तन करण्याचा योग दर पुण्यतिथीला सद्गुरू गजानन महाराजांच्या मंदिरात कीर्तन करण्याचा योग. आता पुढच्या पुण्यतिथीला ऋषी पंचमीला सुद्धा हे करून तिथं करायला जायचंच मंदिरात. काय पुण्य असते, योग असते. महाराज इथून सांगितलं असेल आमच्या बाळाला तिथं पण स्वीकारा, तिथं पण स्वीकारा. हे आशीर्वाद आहे तुमचा सगळ्यांचा. म्हणून सर्वांनी वाढल्यानं मदत करा. वरी सुद्धा थोडं ऊन जरी असलं तरी 10-15 मिनिटात महिला जेवतील, पण छोटी लेकरं असतात, वरी वाल नसल्यामुळं थोडी भीती दर्शवल्या जाती. म्हणून शक्यतो बघू, फक्त नुसत्या स्वतंत्र महिला, छोटी लेकरं न नेता जर बसवता आल्या तसे 200 महिला त्या पण बसू, प्रयत्न करू आपण. किती मोठी संत आहेत. 1400 वर्ष जगलेला एक साधू, आयुष्य 1400 वर्ष, 1400 वर्षाचा साधू.
आणि तो साधू एका वारकऱ्यांच्या भेटी करता चाललाय. ते वारकरी म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा. वैष्णव म्हणजे वारकरीत ना. ज्ञानोबारांच्या भेटी करता निघाले. त्या योग्याचं नाव आहे चांगदेव. वाघावर बसून चालले. काय पुरुषार्थ असू या लोकांचा. वाघाव महाराज बसतो. वाघाव आता आम्हाला एखाद्यानं म्हणावं तुला 2 कोटी रुपये देतो, तू लांडग्यावर बसून येतो का? आपल्या उसात जर डुकरीन येली तर बिडवे त्या ढेल्यात पाणी द्यायला जातो माणूस. नाही जात. आपल्यात पलाट्या. आता तुम्ही शहरातले गॅसवर स्वयंपाक करता. आजही खेड्यापाड्यात चुलीच्यात ना ते नशिबवान लोक आहेत, चुलीवरल्या भाकरी खातील. आता पैशावाले फक्त हॉटेलवर मथारीचं चित्र असते. इथे तिळ लावलेल्या चुलीवरच्या भाकरी भेटत्या आणि यायची 50 लाखाची गाडी तिथं थांबवते. मला काय जेवायचं नव्हतं, पण त्या वेटरला बलिलं बाहेर. म्हणलं इथं स्वयंपाक कोण करते? काय नाही म्हणले 7-8 असे 60-60 किलोचे पोर आहेत म्हणजे ती बाई. आणि म्हणलं ही मथारी. ते म्हणलं ही 9 वर्षापूर्वीच मिळली. आणि फोटो कस काय? या मथारीच्या फोटोमुळेच आमच्याकडे गिऱ्हाईक आहे म्हणला. आमच्याकडे गिऱ्हाईक. चला चुलीवरलं काय सांगत पळाट्या. परसात सरपण ठुलन. त्या सरपणा खाली कुत्री जनली. कुत्री पिले नेऊस तर पळाट्या आणू देते का? हल्लीचा कीर्तनकार वाघाव बसू शकतो आमच्यासारखा. गप्पा हानील वाघासारख्या नुसत्या गप्पा. वाघाव बसू शकतो का? चांगदेव वाघावर बसून आले. आणि चाबूक कशाचा आहे? सर्पाचा. मेलेला नाही, शेप टिकून धरलाय आणि तोंडवरी. मुकाट्या सरपाट गपचित बसले. मुकाट्या. त्याला माहिती आहे योगी इतका भारी आहे, यानं जर शाप द्याला तर 10 जाती सर्पाच्या नष्ट होत्या. इतकी याच्यात ताकद आहे. मुकाट्याच्या हातात राहावा. काय त्या योग्याची ताकद वाघावर बसून. कारण या संप्रदायातली महाराज फारच पुरुषार्थी हो. परवाला एक जणानं गाडी घेतली. मला म्हणला गाडीची पूजा करायला तुम्हाला बोलवायचे. ते म्हणलं येतो बाबा. पण योगानं 2-3 दिवस त्याच्या गाडीची पूजा करायला जाणंच झालं नाही. ते लगेच फोन केला, आमचं खपत नाही का हो तुम्हाला? माझ्या गाडीची पूजा करायला येईन. अरे म्हणलं येतो ना बाबा, पण कीर्तन आहे तर टाळीत नाही काय नाही. अजून 27.5 वर्षात महाराष्ट्रात कोणी म्हणायचं नाही गिरगावकरानं कीर्तनाला आम्हाला तारीख घेऊन आला नाही. 27.5 वर्षात बंध्या महाराष्ट्रात अजून कलंक नाही. ही सगळी तुमची ताकद आहे आशीर्वादाची. एकट्याच्या बळावर होत नसतं. मग गेलो ते एके दिवशी पूजा करायला. ते बी तोपर्यंत गाडी नेलीत नाही. माझ्या हाताने पूजा केली. मी म्हणलं बरं तुला काय तुझ्या भागात महाराज नव्हते का? माझ्याच हाताने कसं काय पूजा करायची होती? म्हणलं तुही जिरवायची होती. म्हणलं मी कस काय जिरितो? काय नाही म्हणला तुला 2दा हात केलता तेव्हा तो मला गाडी नव्हती उभी केली. अरे म्हणलं माणसं होती ना गाडीत, मी तुला पाहिलं होतं पण बसायला जागा नव्हती ना. नाही म्हणला मग याच्यामुळेच जिरवायची होती. म्हणलं काय हरकत नाही करतो पूजा. मग आम्ही कल्याणला उतरलोत नाही का स्टेशनला. उतरेश्वर बापू प्रकाश भाऊ आम्ही कल्याणला उतरलो स्टेशनला. तर आम्हाला एक गाडी घेऊन घ्यायला आलं. 4 चाकाची गाडी. एकटंच आलं ते बिचारे. यायला म्हणलं पुढं बसा. तर ते म्हणजे तुम्ही बसा पुढं. तर ती गाडी जरा भारीची दिसली. म्हणलं आपला हात गीत लागला कुठं काय व्हायचं, त्याच्यामुळे आपलं मागच बसा. भद्रावाल्याला येरीच कळत नसतं काय. पण ते म्हणलं नाही महाराज इथंच बसा. बसलो मी. हे बसले मागं. आणि ते ज्यानं मला पूजा करायला नेलतं का त्यानं घेतली होती गाडी 18 लाखाची. मग याला मी सोबतच नेलतं कीर्तनाला. मग मी लगेच पुढच्याला म्हणलं दादा ही गाडी केवढ्याची? ते म्हणलं 2.25 कोटीची. मी म्हणलं तुम्ही कुठं नोकरीला येतं काय? $2.25 कोटीची गाडी बसायला. मी त्याला म्हणलं मग ही काय जिरी तू? याची जिरी तू का? याची जिरी तू का? याची जिरी तू का तू आता? अरे जिरवा जिरवीतच आपली जिरवाई. या गाड्या घोड्याचं भूषण कशाला?
आमच्यात पण 2% लोकायला इतके गंडला आले तर ज्या महाराजाला भारीची गाडी त्याला लय मोठं म्हणतात. नाही, या संप्रदायातले लोक विमानात बसले, विमानात, या टापऱ्या नाही. तुझं चित्र कुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले मुनी, शरभंगू जाता विमानी म्या प्रार्थोनी पुशिले. शरभंगू जाता विमानी म्या प्रार्थोनी पुशिले. म्या म्हणजे शबरीने लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातल्या पोरीनं शरभंगूचं विमान थांबिलं. शरभंगू जाता विमानी म्या प्रार्थोनी पुशिले. म्हणजे हे पेट्रोल चलतं विमान नाही, ते विमान पंढरपुरातल्या मालकाच्या आणि काशीतल्या मालकाच्या आदेशावर चलतंय. अशा विमानात महाराज बसले. या टपऱ्या टुपऱ्या गाडीत गुंड बसायले, चोट्टे बसायले, चोर तरी कुठं पाय पाय जाऊन चोऱ्या करायले. नाही गर्व नसेल. चला, चांगदेव वाघावर बसून आले, हा पुरुषार्थ आहे. गाडीत नाही, वाघावर बसून आले. वाघावर. एकदा आम्ही द्वारकेला चाललो, प्रभुतात्या होते लाटे आमच्या सोबत, आलेत कीर्तन. आम्ही द्वारकेला चाललो, अहमदाबादहून विमानात बसलोत, मुंबईला उतरायचं. मुंबईहून पुन्हा मला वाटते संभाजीनगरला उतरायचं होतं. आणि मग सीट एका बाईच्या जवळ आलं. मला नंतर कळालं ही बाई म्हणून, कपडे माणसाचीच होती तिला घातले. मला वाटलं ही माणूसच असं, पण तिच्या पोटावर पिशवी होती, तिच्या पोटातल्या पिशवीवर असं एक कुत्र्याचं पिलू होतं. त्यानं फुसकून फुसकारलं, त्याने टिश्यू पेपरनं त्याचं नाक पुसलं. ज्ञानलं बाप्पा कुत्र्याच पिलू आहे. आणि कुत्र्याचं पिलू तिनं पिशवीत घेतलं होतं. तर मी एक जणाला विचारलं, म्हणजे याचं पण तिकीट काढावं लागतं. म्हणजे कुत्र्याचं तिकीट कुत्रीनं काढलं. फक्त तिला पाय 2 होते. म्हणजे या देशातले कुत्रे सुद्धा विमानात बसतात. कुत्रे सुद्धा वाघाव नाहीत बसू शकत. वाघाव फक्त या देशातला वारकरी बसू शकतो. जगमित्र नागा, जा परळीला, इतिहास पहा थोडासा. जगमित्र नागांचं उपरण्यानं कळ्याला वाघाच्या बांधलं आणि आणला धरून वाघ. महाराज खिडकीतून जे आहे ना वाघ पाहायला, त्याचे बी धोत्र पिवळे झालते. अरे बाप रे, कवाड लावलेले. आता मधात वाघ जात असतो का, तरी घरानं घाणी केल्या. पण वारकऱ्यानं जिवंत वाघ, मला जी ताकदच नाही कोणामध्ये, ती फक्त त्यांच्या. ते अधिकारी मोक्षाचे. महाराज ब्रह्मवेत्ता सुद्धा बरोबरी करू शकत नाही. ब्रह्मवेत्ता सुद्धा ब्रह्मवेत्ता. एक म्हणला मला 4 वेद पाठ आहे, तरी वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाही. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आद्यगुरु शंकराचार्यांचा अनुयायी लोकमान्य टिळकांचा शिष्य होता. लोकमान्य टिळक त्याचे शिष्य होते, चुकून शब्द गेला. शंकराचार्यांचा अनुयायी म्हणजे त्यांचा उपासक. आणि लोकमान्य टिळकांना त्याचा भाव आवडला आणि लोकमान्य टिळक त्यांना नमस्कार करायचे. पण लोकमान्य टिळकांना एक वार्ता मिळाली की परभणी जिल्ह्यामध्ये ठाकूर परंपरा आहे, दैठणकराची परंपरा आहे, आणि त्या परंपरेमधले घोडे एकादशी धरतील. तर लोकमान्य टिळक हा बुद्धिजीवी व्यक्ती, विद्वान महात्मा, या भारत मातेशी एक चळवळीतलं एक नाविन्यपूर्ण रत्न. पण लोकमान्य टिळक म्हणाले, माझ्या गुरुवर्यांना प्रचंड आस्कलित विद्वत्ता आहे, मूर्तिमंत वेदाचंच रूप येते, 4 वेद त्यांना पाठ येत, तर त्यांच्या दारातली गाय एकादश धरीत नाही, काय असेल त्यांचं घोडं एकादश धरीत नाही. आणि कोण दैठणकर घराणा, ठाकूरबुवा घराणा, ते एकादशी कशी काय धरतील? मोठे ठाकूरबुवा लोकमान्य टिळकांच्या समकालातले होते, उत्तरेश्वर समकालात. आणि मग लोकमान्य टिळकांची त्यांची भेट झाली. काव म्हणे, तुमचे घोडे एकादशी धरतात? हो.
आमचे घोडे एकादशी धरतेत म्हणून आम्ही धरतोत म्हणले. आम्ही पंचांग पाहत नाहीत, कालनिर्णय पाहत नाहीत. आमचं घोडं ज्या दिवशी चारा खात नाहीत त्या दिवशी आम्ही भाकरी खात नाही. ठाकूर वंश बोल. तो लोकमान्य टिळक त्यांना म्हणाले, गुरुवर्य माझी एक शंका आहे, मी ज्यांना गुरु मानतो त्यांना चारीची चारी वेद पाठ आहेत, मग त्यांच्या दारातली गाय एकादश का धरीत नाही? तर मोठ्या ठाकूरबांनी सांगितलं, तुमच्या गुरुवर्यांना वेद पाठ येत आणि आमच्या इथं वेद पाणी भरीत. तुमच्या गुरुवर्याला फक्त वेद पाठ आहेत, आमच्याकडे वेद पाणी भरतोय. महाराज काय पुरुषार्थ असेल या लोकांचा, काय नाविन्य असेल या लोकांचं. आणि त्या लोकमान्य टिळकांना चंद्र सूर्यपर्यंत जिवंत जर कोणी ठेवला असेल तर सद्गुरू गजानन महाराजांनी ठेवले. 3.5 मुहूर्तापैकी 365 दिवसापैकी अनन्यसाधारण महत्व असलेला दिवस म्हणजे अक्षय तृतीया आहे. आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी चांगदेवाचं चरित्र पुन्हा सांगतो. एसटी फिरून आणतो, बस स्टँडला नेतो, ताण घेऊ नका. लक्षात आहे माझ्या. वारकऱ्याचा अधिकार सांगता इकडे फिरलो आणि एरी मला गजानन महाराजांचा लोकमान्याचा संदर्भ द्यायचाच होता. तसा मागच्या कीर्तनात पण मी दिलता. अक्षय तृतीयाच्या दिवशी सभा, आणि त्या सभेत लोकमान्यांचं एक वाक्य पडलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. आणि हा भारत देश गोऱ्या चौकटीत अडकलेला होता, इंग्रजाच्या चौकटीत अडकलेला होता. आणि ते लगेच त्या आखुड्या चड्ड्यावाले 2-4 आले, लोकमान्य टिळकांना बेड्या ठोकल्या, कारागृहात बंद केलं. सद्गुरू गजानन महाराजांना दुःख वाटलं. 3ऱ्या दिवशी अन्न ग्रहण केलं. एक पिठला आणि भाकरी आणि कांद्याची फोड घेऊन आला. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, अधिकारी महाराज साधच खाते. आणि माझ्यासारखे येडपट काजू वाड्या बी शेंगदाणे मागते. हे आमच्यासारखे पागल. अधिकाऱ्यांनी साधं खाल्लं. महाराज पिठला आणि भाकरी हा सद्गुरू गजानन महाराजांचा मुख्य प्रसाद आहे. मुख्य प्रसाद आहे, मुख्य प्रसाद आहे. सकाळी टकले अन्न आलते भाकरी वाटायला. बघू आपण एखाद्या प्रगट दिनाला खांडवीकर साहेब तो प्रसाद करण्याचा पण प्रयत्न करू आणि सद्गुरू गजानन महाराज आपल्याकडून ते करून घेतील इतकी प्रबळ इच्छा मी प्रगट करतो. आशा आहे त्यांच्याकडे. एका प्रगट दिनाला पिठलं भाकरीचा प्रसाद करूच बघू, प्रयत्न करू, करतील महाराज इच्छा करू. एक भाकरी आणली पुढच्या व्यक्तीनं, भाकरीचे 2 तुकडे केले, पंत्राळीचे 2 तुकडे केले. एका पंत्राळी अर्धी भाकरी पिठलं, कांदा त्याला दिला. त्याला सांगितलं, तू आणलेला प्रसाद मी घेतो, पण तुला अर्धी खावं लागेल. काय नियम महाराजा लोकांचे. ज्यानं आणलंय त्याला आधी खाऊ घातले. आणि मग राहिलेल्या अर्ध्या भाकरीचे पुन्हा 2 तुकडे, 4था भाग चतकुरच ना. त्याच्यावर पिठलं ठेवलं, चतकुर भाकरी आणि पिठलं खाल्लं, तृप्तीचा ढेकर. आणि त्याला सांगितलं,